प्रीती वहिनी, प्रीती नाटक करते तुला कळत नाही का? आता काय बोलतेस तू? तुला कळतं की ती का नाटकं करेल? गप्प बस. काय झालं माझ्या लेकीला? अगं प्रीती ताई, प्रीती ताई, प्रीती उठा प्रीती. ताई अगं डोळे उघडताय ताई. अगं काय होतंय? आता काय झालं ग प्रीती काय माझ्या झालं? प्रीती लेकीला? प्रीती 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 उठा प्रीती. अगं प्रीती ताई. सोड तुला काय करतेस तू? बस इथे. उठू नकोस अजिबात. सुरू तिकडे बस, ते पहिलं दे. चुप बस. कोण आहेस तू? हं? कोण समजतोस कोण स्वतःला? मोठा बाबा आहेस का परमेश्वर आहे स्वतः? हे बघ, सगळ्यांचे अपराध पोटात घालतोय, सगळ्यांच्या चुका पोटात घालतोय, सगळ्यांबद्दल चांगला विचार करतोयस. काय गरज आहे तुला? एवढं भांडते तुझ्यासाठी मगासपासून मी, आणि तू तिची बाजू घेतोयस. अरे सुनू, तुला कळतंय का? आता आपण आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, ठीक आहे? तू आधीच चल. नाही, आत्ताच बोलायचं, कळलंय ना? गप्प बस इथे. काही गरज नाही चांगुलपणा दाखवण्याची. ते सावेकर आयुष्यभरासाठी आपल्याला जोडले गेलेले आहेत, त्यामुळे एवढी पडती बाजू घ्यायची काही गरज नाहीये. अरे काय आणि लक्षात ठेव, नाण्याला दोन बाजू असतात. प्रत्येक वेळेला चांगली बाजू बघण्याची काही गरज नाहीये. वाईट बाजू सुद्धा असते. माझ्याकडे बघ. वाईट माणसं सुद्धा जगामध्ये असतात, फक्त चांगली नसतात. वाईट माणसं असतात, माणसं ओळखायला शिक. काय गरज आहे? तू आहेस ना त्यासाठी. माझं चांगलं वाईट सगळं बघण्यासाठी तू आहेस ना. आयुष्यभर पुरणारे का मी तुला? आणि राहता राहिला प्रीती वहिनीचा प्रश्न ना, तर तिने जे काय केलं ते चुकीचंच आहे, मान्य आहे. पण तिच्या भावना समजून घ्या ना यार. तिच्या भावासोबत जे काय झालंय ना, तर इथे मला फक्त कानाखाली बसले म्हणून तुम्ही सगळे तमाशा करताय. तिने ते काय काय केलं पाहिजे का? दरवेळेला हाच विचार करणार असशील ना, निश्चित बोलण्यातच काही अर्थ नाहीये. प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या चुका माफ करायच्या, चुका पोट्यात घ्यायच्या, चांगलं वागायचं. याने तुला काय मिळतंय? अपमान, उपेक्षा. या सगळ्या गोष्टीमुळे ती मला भयंकर त्रास होतो, माहितीये तुला? एवढं वाईट नाही चालू आहे माझं, कळलं का? जे काय चालू आहे ते बरंच चालू आहे. हं? आणि अपमान कोण करतं का माझा? माझा बापच ना. बाप वडील, म्हणायचं नाही. वडील. पण किमान माझ्या आयुष्यात वडील तरी आहे. लोकांच्या नशिबात तेही नाही आहे. आईची जागा घेण्यासाठी तू आहेस. सुलू, हे बघ, नको काळजी करू. माझं जे काय चाललंय ते बरं चाललंय. प्लीज प्लीज तू नको चिडचिड करू. मी आलोच. कसं कळत नाही याला की नाण्याला दोन बाजू असतात, आणि प्रत्येकाला एकच बाजू बघून नाही चालत. पण काहीही असलं तरी दीपच्या पाठीशी मी कायम उभी असेल.